पिंपरी चिंचवड शहरातील विविध नागरी प्रश्नांवर आवाज उठवण्यासाठी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे ॲक्पने पक्षाच्या वतीने आज सत्ताधारी पक्ष तसेच महापालिका प्रशासनाविरोधात आसूड ओढत जागर मोर्चा शहर प्रमुख चेतन पवार यांच्या नेतृत्वाखाली आयोजित केला होता। या मोर्चात नागरिक, पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने सहभाग घेत विविध प्रलंबित प्रश्नांवर प्रशासनाचे लक्ष वेधले। मोर्चामध्ये पळवडे परिसरातील शाळेसाठी आरक्षित भूखंडाचे संरक्षण, महापालिकेच्या मालमत्तांचे खाजगीकरण, शाळांमधील कथित घोटाळे, कलमामधीची स्वच्छता, बांधकामाचा मलबा टाकण्यास विरोध, शहरातील नाल्यांची साफसफाई, खेळाच्या मैदानांचे संरक्षण तसेच तळवडे येथील जिल्हा परिषद शाळेच्या प्रश्नांसह विविध मागण्या मांडण्यात आल्या। यावेळी बोलताना शहर प्रमुख चेतन पवार यांनी नागरिकांच्या हिताच्या प्रश्नांवर प्रशासनाने तातडीने निर्णय घ्यावेत, अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा त्यांनी दिला। खरं झोपलेल्या प्रशासनाला जाग येण्यासाठी आम्ही आज या ठिकाणी जागर मोर्चाचं आयोजन करण्यात आलं होतं। पुनवडे येथील जो सर्वे नंबर 38 पैकी 44 पैकी काही जागा ही शाळेसाठी आरक्षित होती। खरं तर ती जागा एका राजकीय दबावाखाली आणि एका व्यक्तीचा हट्ट पुरवण्यासाठी खरं तर ती जागा ऑक्सफर्ड या संस्थेला भाडेतत्वावरती अवघ्या 7 कोटी रुपयाच्या मोबदल्यात 30 वर्षासाठी भाडेतत्वावरती देण्यात आली होती। खरं तर ज्यावेळेस जीबीमध्ये हा ठराव मांडण्यात आला त्यावेळेस तेथील आमचे जे स्थानिक नगरसेवक आहेत त्यांनी काही उपसूचना दिल्या। बऱ्याचशा भाजपच्या नगरसेवकांचा देखील त्याला विरोध होता। राष्ट्रवादीची भूमिका ही त्या दिवशी बघ्याची भूमिका होती, परंतु असं सर्व असताना देखील सुद्धा तो विषय दप्तरी दाखल होण्याऐवजी तो विषय मंजूर करण्यात आला। एकंदरीत तुम्ही पत्रव्यवहार देखील आयुक्तांना केला? आम्ही त्याच्या अगोदर पत्रकारांद्वारे आम्ही माध्यमांद्वारे सांगितलं होतं की जर हा विषय मंजूर करण्यात आला तर निश्चितच या विषयाच्या विरोधात शिवसेना आक्रमक भूमिका घेईल आणि त्यानुसार आम्ही आज जर जे अधिकार आता आयुक्त साहेबांना तर त्यांच्या अधिकारांची जाण करून देण्यासाठी म्हणजे झोपलेल्या सर्व अधिकाऱ्यांना जाग येण्यासाठी आम्ही आज या ठिकाणी जागर मोर्चाचं आयोजन केलं होतं। आता ही मागणी मान्यच नाही झाली तर इथून पुढची भूमिका काय असणार आहे? जर हे सर्व विरोध डावलून देखील सुद्धा जर आयुक्तांनी मनमानी कारभार केला तर ह्याच्या विरुद्ध निश्चितच आम्ही आमच्या वरिष्ठांकडे जर हा पूर्ण प्रकार मांडू, त्यांच्यामार्फत आम्ही हाऊसमध्ये आता जे पावसाळी अधिवेशन चालू होईल तिथे देखील हा प्रकार मांडण्याचा आम्ही वरिष्ठांथ्रू घाट घालू आणि ह्या सर्व प्रक्रियेनंतर सुद्धा जर हे पासच होत असेल तर आम्ही न्यायालयीन लढाई लढायला सक्षम आहोत। आता तुम्ही पाहिला त्यासाठी आंदोलन पण चालू आहे, परंतु ते स्थायी समितीची मंजुरी होऊन रीतसर प्रशासकीय काळात त्याचं ऑक्शन होऊन तो प्रस्ताव माझ्यासमोर आला होता आणि तो मी मंजूर केला आहे। परंतु त्यामध्ये आता उपसूचना आलेल्या आहेत की गरिबांच्या विद्यार्थ्यांसाठी किंवा महानगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांच्या मुलांसाठी 25 ते 30% कोटा राखीव ठेवावा। याबाबत आम्ही सर्वजण सकारात्मक विचार करून तसा कोटा राखीव ठेवणार आहोत, जेणेकरून या पिंपरी चिंचवड शहरातील गरीब विद्यार्थ्यांना तिथे शिक्षण घेता येईल। आणि दुसरा विषय त्यांनी एका पत्रकारांनी काल सांगितलं की मी माझ्या संस्थेसाठी एक मोर्चा दरम्यान सहभागी नागरिकांनी विविध मागण्यांच्या समर्थनार्थ घोषणाबाजी करत प्रशासनाविरोधात नाराजी व्यक्त केली। मुकंद माफियाचं करायचं काय? खाली डोकं वर पाय. मुकंद माफियांचं करायचं काय? खाली डोकं वर पाय. मान्य करा, मान्य करा, आमच्या मागण्या मान्य करा। छत्रपती शिवाजी महाराज की जय, जय भवानी, जय शिवाजी।